वेलकम टू ऑल ऑफ यू. पुणे मेट्रो CBT 1चा रिझल्ट लागलेला आहे आणि आता त्याच्या नेक्स्ट प्रोसेस म्हणजे की सायकोमेट्रिक टेस्ट आणि इंटरव्ह्यू. तर त्याच्याशी रिलेटेड विद्यार्थ्यांना काही क्वेरीज आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या क्वेरीज डिस्कस करणार आहोत. आपण जो गुगल फॉर्म भरून घेतला होता विद्यार्थ्यांकडून त्याच्यामध्ये 40 ते 50 क्वेरीज आलेल्या आहेत. तर त्या आपण डिस्कस करूया आणि सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट क्वेरी आहे अभिषेकची. इज देअर एनी नॉर्मलायझेशन प्रोसेस? तर जेव्हा आपली एक्झाम शिफ्टमध्ये असेल किंवा एका पोस्टसाठी 2 और 3 ब्रँचेस चे विद्यार्थी जर इलिजिबल असतील तर अशा केसमध्ये नॉर्मलायझेशन होतं. सो येस. आणि अजून एक गोष्ट मी क्लिअर करते, जे आपण ह्या क्वेरीज आहेत त्या डिस्कस करणार तर आहोत, पण हे सगळं मी नागपूर मेट्रोच्या रेफरन्सनी सांगते, कारण आणि सेम ऑर्गनायझेशन आहे तर मे बी असंच होईल, पण तरी रेफरन्स हा नागपूर मेट्रोचा असेल. सो तर बघूया नेक्स्टवाला. नेक्स्ट आहे प्लीज गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट आय विजन टेस्ट क्लिअरली. हाऊ विल इट कंडक्ट टेस्ट, स्ट्रिक्ट और नॉर्मल? तर रेल्वेज किंवा मेट्रोमध्ये आणि SCTO TC या पोस्टसाठी जे मेडिकल असतं ते A1 स्टँडर्डचंच असतं, A1 कॅटेगरीचं असतं. सो इथेही आणि जर तुम्हाला या A1 स्टँडर्ड किंवा A1 कॅटेगरीचं रिलेटेड जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती त्यांनी साईटवर दिलेली आहे. पण एक एक्सपिरियन्सवरून सांगते की जेव्हा आपल्याला हे मेडिकलला बोलवतील तेव्हा एक हॉस्पिटल दिलेलं असतं, तिथे सगळे चेकअप होतात, सगळे मेडिकल टेस्ट. तर तिथेच आपली जस्ट नॉर्मल जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये आय टेस्ट करण्यासाठी जाता सेम त्याच टाईपचं आहे. तुम्हाला काही लेटर्स किंवा पिक्चर्स ते दाखवतील आणि ते तुम्हाला रीड करायचे असतात. अशा टाईपचे तुमचं आय टेस्ट होते. सो आणि बाकीचे डिटेल्स A1 कॅटेगरीच्या A1 स्टँडर्ड फॉलो करायला लागतं. सो नेक्स्ट आहे मनमतचा क्वेश्चन. इन मुंबई मेट्रो नोटिफिकेशन interview is mentioned in selection process but they have not conducted interview. Also in Pune metro notification they also mention the interview is in selection process. So I need to know, is interview conducted, what happened in your time also. Okay, if interview will be taken then how to prepare for it and what kind of questions are asking in it. तर मुंबई मेट्रोचं झालं तर मुंबई मेट्रो ही टोटली डिफरंट आहे महामेट्रोपासून, आणि पुणे मेट्रो हा महामेट्रोचा पार्ट आहे. तर नागपूर मेट्रोला जर बेसिक कन्सिडर करून आपण जर बोलायचं झालं तर इंटरव्ह्यू हा होतोच. सायकोमेट्रिक टेस्ट नंतर इंटरव्ह्यू होणार. आता CBT 1 झाली तुमची, नेक्स्ट प्रोसेस असेल की सायकोमेट्रिक टेस्ट नंतर इंटरव्ह्यू आणि DV और मेडिकल सोबत. हे नागपूर मेट्रोला असंच झालं होतं. सो मला वाटतं की पुणे मेट्रोसाठी असंच होऊ शकतं. सो इंटरव्ह्यूसाठी पण रेडीच राहा. आणि जर इंटरव्ह्यू कसा होऊ शकतो त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 2 ते 3 जणांचं पॅनल असतं आणि जनरल क्वेश्चन्स असतात आणि ते डिपेंड करतं की हां, जर कंट्रोलर SCTO TC या पोस्टचा जरी इंटरव्ह्यू असेल तरी त्यातही असं नाही की फक्त जनरल क्वेश्चन्सच असतील, तुमच्या ब्रँचशी रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्ससुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि ॲव्हरेज टाईम किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ब्रँचशी रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स आणि इन जनरल मेट्रोशी रिलेटेड जे काही करंटली मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत मेट्रोशी रिलेटेड किंवा रेल्वेशी रिलेटेड ह्या गोष्टी विचारू शकतात. आणि जास्त करून तर ब्रँचशी रिलेटेड गोष्टी विचारतात. ओके. आणि हाऊ टू प्रिपेअर फॉर इट, इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायचं झालं तर जर आपलं टेक्निकल नॉलेज असेल तर बाकी तर जस्ट नॉर्मल आहे, त्या गोष्टी चांगल्या करून जा, एवढं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेरी आहे सूरजची. व्हॉट इज द रेशो फॉर इंटरव्ह्यू
or how many candidate get selected for interview per vacancy. तर सायकोमेट्रिक टेस्टसाठी 1:8 असा रेशो होता आणि त्यातून मग नंतर इंटरव्ह्यूसाठी 1:3 और 1:4 असा रेशो होता नागपूर मेट्रोला. आय होप सेमच असेल आताही. तर नेक्स्ट क्वेश्चन कृष्णाचा, विच मार्क्स विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल सिलेक्शन? फॉर SCTO पोस्ट देर इज फिजियोलॉजिकल टेस्ट अँड आफ्टर टेस्ट इंटरव्ह्यू. व्हॉट इज नेचर ऑफ द इंटरव्ह्यू, आयदर टेक्निकल और जनरल? जसं की आता आपण बघितले इंटरव्ह्यू कसा असेल, टेक्निकल पण असणार आहे आणि जनरल क्वेश्चन्स जे की मेट्रो और रेल्वेजशी रिलेटेड ह्या गोष्टी तर असणार आहेत. आणि विच मार्क्स विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल सिलेक्शन? फायनल सिलेक्शनसाठी तुमचे CBT 1चे मार्क्स पण कन्सिडर होतात आणि इंटरव्ह्यूचे पण. फक्त जी आपली सायकोमेट्रिक टेस्ट आहे ती ओनली क्वालिफाईंग नेचर आहे. बट फायनलला जे होईल तुमचं सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्ट म्हणू शकतो, जर ते ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला बोलवतील तर ह्या गोष्टी तुमच्या दोन्ही CBT 1चे मार्क्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीचं कंबाईन करूनच फायनल लिस्ट लागणार. हे नागपूर मेट्रोला असं झालं होतं. सो आता 100% शुअर नाही आहे की पुणे मेट्रोलाही असंच होईल, बस मी एक्सपिरियन्सवरून सांगत आहे. ओके. नेक्स्ट शाश्वत जोशीने विचारलं की विच क्वेश्चन्स आर आस्क्ड फॉर SCTO पोस्ट? जर टेक्निकल क्वेश्चन्स होते, जर तुम्ही इलेक्ट्रिकल असाल तर मशीनशी रिलेटेड किंवा पॉवर सिस्टीम सप्लायशी रिलेटेड अशाच गोष्टी होत्या नॉर्मल. आणि बेसिक जे कोअर गोष्टी आहेत, कोअर सब्जेक्टचे त्याच्याशी रिलेटेड जास्त विचारलं होतं. आणि जनरल गोष्टी म्हटलं तर आता सध्याला इंडियामध्ये कुठे कुठे मेट्रोचे प्रोजेक्ट चालू आहेत किंवा किती किलोमीटर लाईन आहे ह्या गोष्टी विचारू शकतात. आणि जर नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट क्वेश्चन्स आर आस्क्ड फॉर JEE इंटरव्ह्यू? JEEसाठी पण असंच मी JEEच्या इंटरव्ह्यूचं JEEसाठी पण इंटरव्ह्यूमध्ये एवढं काही क्वेश्चन्स काही एवढे डिफरंट नाही आहे. टेक्निकल क्वेश्चन्स प्लस जनरल क्वेश्चन्स ह्या दोन्ही गोष्टी विचारतातच. ओके. तर नेक्स्ट आहे विजय डांगेचा क्वेश्चन, वॉन्टेड युअर गायडन्स फॉर क्लिअरिंग द नेक्स्ट स्टेप इन सायकोमेट्रिक टेस्ट अँड इंटरव्ह्यू. सेम सायकोमेट्रिक टेस्टसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल त्याच्याबद्दलचे व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेतच, ते तुम्ही रेफर करू शकता. पॅटर्न वगैरे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. आणि एकदा ही सायकोमेट्रिक टेस्ट क्लिअर झाली, त्याचा रिझल्ट लागल्याच्या नंतर मग इंटरव्ह्यूसाठी आपण सेपरेट तयारी करू, पण अगोदर सायकोमेट्रिक टेस्टवर फोकस करू शकतो आता. सो नेक्स्ट आहे किशोरची क्वेरी, इज देअर एनी मार्क्स फॉर सायको टेस्ट अँड इंटरव्ह्यू? इफ येस देन हाऊ मेनी? इफ नो देन व्हॉट बेसिस दे विल डिस्प्ले फायनल मेरिट? जसं की आत्ता आपण बघितलंच होतं, सायकोमेट्रिक टेस्ट ही क्वालिफाईंग आहे, क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे. पण इंटरव्ह्यूला मार्क्स होते, पण किती आहेत कसं ह्या बऱ्याच गोष्टी नागपूर मेट्रोने आमच्या वेळेस डिस्क्लोज नाही केल्या. सो याच्याबद्दल असं तर शुअरिटीने नाही सांगू शकत. बट CBT 1 आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीचं कंबाईन करूनच आपली फायनल लिस्ट लागणार हे आहे फिक्स. आणि सायकोमेट्रिक टेस्ट ही क्वालिफाईंग इन नेचर आहे. ओके. तर हे झालं सायकोमेट्रिक टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्सबद्दल. नेक्स्ट अंकिता विचारते, फॉर फायनल सिलेक्शन विल दे कन्सिडर मार्क्स ऑफ CBT 1? हाऊ कॅन बी? आणि नेक्स्ट आहे हाऊ कॅन वी कम टू नो द डेट्स ऑफ फर्दर स्टेजेस? तर फर्स्ट क्वेश्चनसाठी विल दे कन्सिडर मार्क्स ऑफ CBT 1? येस, त्याचे मार्क्स कन्सिडर होणारच, म्हणजे अगोदर झाले होते. तर CBT 1चे मार्क्स कन्सिडर होऊ शकतात. आणि हाऊ कॅन वी कम टू नो डेट्स ऑफ फर्दर स्टेजेस? ऑब्वियसली हे येईलच ना ॲडमिट कार्ड, आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच मेल थ्रू. सो डोंट वरी अबाउट इट.
त्या गोष्टी समजून जातील, जसं आता रिझल्ट लागलेलाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अनिल, हाऊ टू प्रिपेअर फॉर सायकोमेट्रिक टेस्ट. तर सायकोमेट्रिक टेस्टसाठी पॅटर्न आतापर्यंत तुम्हाला माहीत झालेलाच असेल. एम्बेडेड फिगर असते, त्या 5 मॉड्यूल्स आहेत. फिगर असोसिएशन टेस्ट आहे, मेमरी टेस्ट आहे, ऑब्झर्वेशन टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट आणि मशीन टेस्टची तुम्ही प्रॅक्टिस करा. किती कमी टाईममध्ये तुम्ही कसं रिस्पॉन्स करू शकता ते बघितलं जातं त्याच्यामध्ये. आणि सायकोमेट्रिकसाठी बाकी एम्बेडेड टेस्टची किंवा फिगर असोसिएशन ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. कुठलंही ALP RRBचं बुक घ्या, त्यातून पॅटर्न बघून घ्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स असतात. आणि एक वेळा जर तुम्हाला समजून गेला पॅटर्न तर आणि सेम तो क्वेश्चन तिथे नाही येऊ शकत. सो एकदा पॅटर्न बघून घ्या कशा टाईपचे येतात आणि प्रॅक्टिस करा. मेमरी टेस्टच्याही काही ट्रिक्स आहेत त्या यूज करा. सो एवढं हार्ड नाही आहे. आणि मशीन टेस्टमध्ये तुमचा क्विक रिस्पॉन्स चेक केला जाईल. सो लॅपटॉपवर किंवा त्याच्यात जे आपले टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मशीन टेस्टची. सो नेक्स्ट आहे प्रोमोची क्वेरी आहे. लास्ट सिलेक्शन स्टेजला प्रिव्हियस स्टेजेसचे मार्क्स कन्सिडर होतील की फक्त इंटरव्ह्यू परफॉर्मन्सवर मेरिट लिस्ट लागेल. ओके. आणि नेक्स्ट आहे त्याचा रॉ स्कोअर आणि स्कोअर आफ्टर नॉर्मलायझेशन पब्लिश होतो का फर्स्ट स्टेज CBTचा. ओके. लेटेस्ट पॅटर्न ऑफ सायको टेस्ट काय असेल. इंटरव्ह्यूमधील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स मिळतील का. क्वेश्चन्स तर काही पण विचारू शकतात आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अशा काही टाईपचं अशी गोष्ट नाही राहणार इथे. लास्ट इयर SCT-OTC साठी सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटपैकी कोणाचा तरी इंटरव्ह्यू गायडन्स व्हिडिओ बनवता येईल का तुम्हाला सर. ओके, थँक्स. आणि फर्स्ट क्वेश्चनसाठी की स्कोअर जे नागपूर मेट्रोसाठी स्कोअर काही पब्लिश झाले नव्हते, कुठलीही गोष्ट डिस्क्लोज झाली नव्हती. इवन आमच्या वेळेस आन्सर की पण पब्लिश केली नव्हती. सो त्याच्याबद्दल तर काय आपण बोलू नाही शकणार इथे. आणि लेटेस्ट पॅटर्न तर सेमच आहे, जो आपण आतापर्यंत डिस्कस केला आहे तोच पॅटर्न आहे. टॉपिक्स जवळपास तसेच असतात. आणि याच मेट्रोला नाही, कुठल्याही मेट्रोला घ्या, मुंबई मेट्रोचाही सेमच टॉपिक होते. फक्त एवढाच डिफरन्स आहे की मुंबई मेट्रोमध्ये ऑनलाईन झाली होती आणि नागपूर मेट्रोची ही ऑफलाईन होती. तर पॅटर्न तर सेमच होता. बाकी फिगर असोसिएशन, एम्बेडेड फिगर, ऑब्झर्वेशन टेस्ट, मेमरी टेस्ट ह्याच गोष्टी होत्या. तर तेच प्रिपेअर करा. आणि इंटरव्ह्यूमधील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असं काही नाही आहे की तेच क्वेश्चन्स रिपीट होतील, म्हणजे नसतंच असं. तुमचं टेक्निकलचं नॉलेज जर चांगलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, इंटरव्ह्यू आरामात क्लिअर होऊ शकतो. आणि बाकी जे अपडेटेड गोष्टी आहेत मेट्रोशी रिलेटेड, रेल्वेशी रिलेटेड, त्या थोड्या माहीत करून घ्या बस. अशा पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी होईल. पण त्याआधी सायकोमेट्रिकवर फोकस करा. त्याच्यानंतर वेळ मिळतो तेवढ्या टाईममध्ये तुम्ही आरामात इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेरी आहे निलेशची. इज ऑल स्टेजेस मार्क्स आर कंबाइंड फॉर फायनल सिलेक्शन और इट जस्ट वी हॅव टू जस्ट क्लिअर दॅट पर्टिक्युलर स्टेज. हाऊ इंटरव्ह्यू इज कंडक्टेड. आता हा खूप वेळा आपण बघितला क्वेश्चन. विच टाईप ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन इंटरव्ह्यू हे पण झालं आहे. आर देअर टेक्निकल क्वेश्चन्स in interview related to engineering branch. Is there waiting list. टेक्निकल क्वेश्चन्स तर असतातच, टेक्निकल प्लस जनरल. ओके. हा क्वेश्चन झाला. इज ऑल स्टेजेस मार्क्स आर कंबाइंड फॉर फायनल सिलेक्शन. फायनल सिलेक्शनसाठी आपण आधी पाहिलं की सायकोमेट्रिक टेस्ट ही क्वालिफाईंग आहे आणि बाकीचे स्टेज म्हणजे आपली CBT 1 आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीचं कंबाईनमध्ये फायनल सिलेक्शनसाठी
ह्याचे मार्क्स कन्सिडर केले जातील. आणि इंटरव्ह्यू कसा कंडक्ट होईल, तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 जणांचं पॅनल असेल. त्यापैकी लँग्वेजचं असं काही बॅरियर असणार नाही. हिंदी, इंग्लिश, मराठी, आणि आपण लोकलसाठी मराठी तर इथे कंपल्सरी होती, सो मराठी पण प्रेफरेबल असेल, नो इश्यू त्याच्यामध्ये. आणि क्वेश्चन्स टेक्निकल प्लस जनरल, ठीक आहे. तर ह्या गोष्टी असतील. आणि वेटिंग लिस्टचं तर काही सांगू शकत नाही, त्यांना जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे होऊ शकतं, याबद्दल आपण आताच काही बोलू नाही शकणार. ओके. नेक्स्ट आहे विजयची क्वेरी, ऑन विच बेसिस मेट्रो सिलेक्ट्स कॅन्डिडेट. CBT 1 प्लस सायको स्कोर, सेकंड ओनली CBT 1, थर्ड ओनली ऑन सायको स्कोर मेरिट. फक्त सायको स्कोअरच्या मेरिटवर तर नाहीच घेणार, ते आपण बघितलंय. सायकोमेट्रिक ही कंपल्सरी आहे, पण फक्त त्याच्या बेसिसवर घेतील असं नाही, कारण त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू पण क्लिअर करायचा आहे. पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही CBT 1मध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले आणि सायकोमेट्रिक जर क्लिअर नाही करू शकले, क्वालिफाय नाही करू शकले, तर तुम्ही प्रोसेसमधून आउट झालेले असाल. सो सायकोमेट्रिक टेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ती जर क्वालिफाय केली तरच नेक्स्ट होईल. आणि मग एकदा सायकोमेट्रिक टेस्ट क्वालिफाय झाली तर मग त्याच्यानंतर CBT 1 आणि लास्ट इंटरव्ह्यू ह्या 2च गोष्टी कन्सिडर होतील. ठीक आहे. तर हे नेक्स्ट नो कॉन्ट्रडिक्टरी आन्सर, जस्ट येस और नो ह्यांचा क्वेश्चन नाही दिसत आहे. नेक्स्ट मयूर शिंदेची क्वेरी, CBT मार्क्स कॅन बी कन्सिडर्ड फॉर फायनल सिलेक्शन ऑर नॉट. बघितलं आपण. नेक्स्ट सागर, कॅन बी स्विच फ्रॉम SCTOTC टू सेक्शन इंजिनियर आफ्टर गेटिंग 2-3 years of experience or before? If so, then what is the exact procedure? पहिली गोष्ट तर आपण असं नाही काही करू शकत, कारण आपली पोस्ट आहे SCTOTCच आहे फक्त. तर हा एक्सपिरियन्स आणि सेक्शन इंजिनियर किंवा JE किंवा दुसरा मेंटेनन्सवाला जे काही पोस्ट आहेत तर त्या एकदम टोटल डिफरंट आहेत. सो आपण SCTOTCमधून सेक्शन इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर अशा ठिकाणी आपण स्विच नाही करू शकत या एक्सपिरियन्सवर. जर अशी जर पोस्ट असली असती SCTOTC कम JE, तर याच्या थ्रू आपण सेक्शन इंजिनियरमध्ये आपण स्विच करू शकलो असतो. पण आपली पोस्ट फक्त अशी आहे SCTOTC कम JE अशी पण पोस्ट आहे काही मेट्रोला, पण आपल्याकडे नाही आहे. महामेट्रोने फक्त SCTOTC सेपरेट केलेली आहे आणि JE सेक्शन इंजिनियर ह्या वेगळ्या आहेत. सो आपण इथून तरी ह्या स्विच नाही करू शकणार आहे. ओके. तो नेक्स्ट क्वेश्चन. सो याचा आन्सर नाही, आपण नाही करू शकणार असं. त्यासाठी तुम्हाला सेपरेट प्रिपेअर करायला लागेल, एक्झाम द्यावं लागेल. ओके. नेक्स्ट क्वेरी महेशची, कॅन यू सजेस्ट एनी बुक फॉर प्रिपरेशन? इज देअर निगेटिव्ह मार्किंग? ओके. प्रिपरेशनसाठी बुक म्हटलं तर कुठल्याही RRB ALPसाठीचं जे सायकोमॅटिकचे बुक्स असतील अवेलेबल ते कुठलेही रेफर करू शकता, किंवा तुम्हाला नेटवर पण खूप सारे PDF मिळून जातील, त्यातून प्रॅक्टिस करा, ते बेस्ट राहील. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जगदीशची क्वेरी आहे, इज देअर इंटरव्ह्यू और सायको फॉर बोथ फॉर JE पोस्ट और बोथ फॉर इज देअर एनी इंटरव्ह्यू और सायको और बोथ फॉर JE पोस्ट? JEसाठी सायकोमेट्रिक नाही आहे. आणि नेक्स्ट आहे, इज देअर इंटरव्ह्यू और सायको फॉर बोथ और स्टेशन कंट्रोलर? स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलर या तिन्ही पोस्टसाठी सायकोमेट्रिक टेस्ट कंपल्सरी आहे आणि इंटरव्ह्यू पण आहे. नागपूर मेट्रोला सायकोमेट्रिक टेस्ट पण झाली होती, इंटरव्ह्यू पण झाला होता, मेडिकल DV ह्या गोष्टी झाल्या होत्या. सो ह्याच आपण इकडे होतील असं धरून चालू. सो बी रेडी फॉर दॅट. नेक्स्ट अदिती पाठकची क्वेरी आहे, व्हॉट पोस्ट विल बी अलॉटेड टू अस आउट ऑफ SCTOTC आफ्टर सिलेक्शन? ओके. तर स्टार्टिंगला तुम्हाला तर
स्टेशन कंट्रोलरच अलॉट करू शकतात. पण तेही डिपेंड करतं त्यांना रिक्वायरमेंट कशाची आहे, SCची आहे का TOची आहे. हां, फक्त TCची पोस्ट तुम्हाला लगेच नाही मिळू शकणार. जर खूप जास्त रिक्वायरमेंट असेल तर मे बी मिळू शकेल, पण त्याच्यासाठी थोडा एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा असतो. सो अगोदर तर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर ह्या गोष्टी मिळणार आणि मग 1-2 इयरच्या एक्सपिरियन्सनंतर तुम्ही ट्रॅफिक कंट्रोलर बनू शकता. ते ॲज पर रिक्वायरमेंट डिपेंड करतं. नेक्स्ट आहे प्रतीकची क्वेरी. सायको इंटरव्ह्यू अँड मेडिकल इज क्वालिफाईड नेचर ओनली अँड CBT मार्क्स इज कन्सिडर्ड फॉर नेक्स्ट स्टेज ऑर नॉट. हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. सायकोमेट्रिक फक्त क्वालिफाईंग इन नेचर असणार. नेक्स्ट राहुलचा क्वेश्चन इज सायको टेस्ट इज ओनली क्वालिफाईंग ऑन व्हॉट क्रायटेरिया फायनल मेरिट लिस्ट इज डिसाइडेड. हे पण झालं आहे. नेक्स्ट किशोरची क्वेरी. इंटरव्ह्यूसाठी लँग्वेज कोणती असेल? मराठी, इंग्लिश आणि हिंदी तिन्हीही चालू शकतात. लँग्वेजचं काहीही बॅरियर नाही. तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असाल त्यात तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि मराठीमध्ये तर काहीही प्रॉब्लेम नाही, कारण मराठी आपल्याला एक्झामलाच कंपल्सरी होती आणि आपल्याला पब्लिक डिलिंग करायचं आहे, ते पण लोकल पब्लिक डिलिंग. सो मराठी काही इश्यू नाही आहे. मराठीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. पण तरी इंग्लिश पण यायला पाहिजे. जर समोरच्यानी इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारलं तर ते इंग्लिशच आन्सर एक्सपेक्ट करू शकतात, पण बॅरियर असं नसणार आहे. नेक्स्ट आहे राजची क्वेरी. विच मार्क्स विल कन्सिडर फॉर फायनल सिलेक्शन? CBT स्कोअर विल बी कन्सिडर्ड फॉर सिलेक्शन? हाऊ मेनी मार्क्स फॉर द इंटरव्ह्यूचे मार्क्स आमच्या वेळेस डिस्क्लोज झाले नव्हते, सो याच्याबद्दल मार्क्स किती असतील हे नाही सांगू शकणार. आणि बाकीच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. रामची क्वेरी आहे. आर CBT 1 मार्क्स कन्सिडर्ड फॉर सिलेक्शन और CBT 1 इज जस्ट क्वालिफाईंग? नाही, CBT 1 ही क्वालिफाईंग नाही आहे, त्याचे मार्क्स नक्कीच कन्सिडर होतील. नेक्स्ट आहे अजयची. सायको टेस्ट इज ऑनलाईन और ऑफलाईन? कॅन वी यूज पेन इन सायको टेस्ट? सेक्शन्स गिवन इन द टेस्ट आर सेम ॲज दॅट ऑफ एक्झाम? ही सायकोमेट्रिक टेस्ट नागपूर मेट्रोच्या वेळी ऑफलाईन झाली होती. OMR शीट मिळतं, तर तेव्हा ऑफलाईन होती, पण आजकाल बऱ्याच मेट्रो ऑनलाईन घेतात, जसं की मुंबई मेट्रोनी ऑनलाईन घेतली होती. सो सांगू शकत नाही आपण आत्ता पुणे मेट्रोची ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. आणि जर ऑफलाईन झाली तर पेन वगैरे सगळं तेच प्रोव्हाइड करतात. आणि हे जे आपण कुठले सेक्शन्स गिवन इन टेस्ट, हे जे 5-6 मॉड्यूल आपण जे बघितले वरती, फिगर असोसिएशन, ऑब्झर्वेशन, मेमरी टेस्ट, ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट आहे प्रतीक. फायनल सिलेक्शन विल बी डन ऑन विच मार्क्स? व्हॉट इज आस्क्ड इन इंटरव्ह्यू? फायनल सिलेक्शनचं तर आता आयडिया आलीच असेल. आणि इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जातं? कोअर सब्जेक्ट चांगल्याने करा. मशीनचे 1-2 क्वेश्चन्स नक्की विचारणार. कोअर सब्जेक्ट्स विचारतातच, पॉवर सिस्टीम पण विचारतात. म्हणजे ह्याच गोष्टी आम्हाला विचारल्या होत्या तेव्हाही. आणि पॉवर सप्लायबद्दल विचारू शकतात. अजून एक म्हणजे AC DC, कारण आपण बऱ्याच ठिकाणी DC सप्लायवरची पण आहे मेट्रो, ACवरची पण आहे, आपण AC सप्लाय यूज करणारी पण. सो ह्या गोष्टी पण विचारू शकतात. आणि अजून कोअर सब्जेक्ट चांगल्याने करा, त्याचे क्वेश्चन्स जास्त एक्सपेक्ट करू शकतो आपण. बाकी जनरल क्वेश्चन्स, ठीक आहे. नेक्स्ट अक्षय. विल कन्सिडर CBT 1 मार्क्स इन फायनल सिलेक्शन? आणि इज एनी इम्पॅक्ट ऑफ इंटरव्ह्यू इन फायनल सिलेक्शन? What is the syllabus for psychometric test, or which kind of test will make the
battery for psycho test, which will consider CBT1 marks in final selection. हां, हे होऊ शकतं. सिलेक्शन फायनलमध्ये CBT1चे मार्क्स कन्सिडर केल्या जाऊ शकतात. जर नागपूर मेट्रोचा बेसिक रेफर केलं तर CBT1चे मार्क्स होतील फायनलमध्ये. आणि इज एनी इम्पॅक्ट ऑफ इंटरव्ह्यू बोथ, CBT1चा पण असणार आहे आणि इंटरव्ह्यूचा पण आहे, दोघांचाही आहे इम्पॅक्ट. आणि नेक्स्ट आहे व्हॉट इज द सिलेबस फॉर सायकोमेट्रिक टेस्ट. जे मॉड्यूल्स आपण वरती बघितले तेच आहे. त्या जे 5-6 गोष्टी आहेत त्या सायकोमेट्रिक टेस्टसाठी त्याच विचारणार आहे. भलेही तुमची एक्झाम ऑनलाईन हो नाहीतर ऑफलाईन हो, पण मॉड्यूल तर तेच राहणार आहेत, क्वेश्चन्स त्याच टाईपचे असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट शुभमची क्वेरी, इज सायको टेस्ट ऑनलाईन ऑफलाईन, टाईम टेस्ट पॅटर्न, व्हॉट इज फायनल सिलेक्शन क्रायटेरिया. फायनल सिलेक्शन क्रायटेरिया आपला डिस्कस करून झाला आहे. सायकोमेट्रिक टेस्ट ऑनलाईन आजकाल बऱ्याच मेट्रो ऑनलाईन घेत आहेत, तर मे बी पुणे मेट्रोची ऑनलाईन होऊ शकतं, पण नागपूर मेट्रोची ऑफलाईन झाली होती तर मे बी तेही चान्सेस आहेत. कुठलीही हो, नो इश्यू, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. असं काही एवढा जास्त डिफरन्स पडणार नाही की ऑनलाईन झाली तर खूप मार्क्सचं कमी जास्त होईल किंवा सॉल्व नाही करू शकणार, असं काही नाही होणार. सो फक्त तुम्ही प्रिपेअर राहा, प्रॅक्टिस करा बस. नेक्स्ट आहे शाश्वतची, मोस्ट प्रोबेबल टॉपिक्स ऑन विच क्वेश्चन्स दॅट आर आस्क्ड इन इंटरव्ह्यू फॉर JEE. तेच ना, आपण हे प्रोबेबल टॉपिक्स असे काही किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड टॉपिक्स असे काही असू शकत नाही. ते डिपेंड करतं इंटरव्ह्यूची मेंटॅलिटी कशी आहे, तो कुठल्या मे बी त्याचा कुठला सब्जेक्ट फेवरेट आहे त्याच्याशी रिलेटेड विचारू शकतात, किंवा आपला रिझ्यूमही सोबत असतोच तर तुमच्या रिझ्यूमवर पण डिपेंड करू शकतं, किंवा ते एखादा सब्जेक्ट विचारतील तुम्हाला की कुठला सब्जेक्ट तुमचा फेवरेट आहे त्याच्यावर पण ते क्वेश्चन्स विचारू शकतात, किंवा तुमचं फायनल इयर प्रोजेक्ट त्याच्याशी रिलेटेड काही विचारू शकतात. तर ह्या गोष्टी आपण काही प्रेडिक्ट नाही करू शकत, ह्या टोटली इंटरव्ह्यूवर डिपेंड असणार आहेत. तुम्ही तुमचं टेक्निकल नॉलेज चांगलं ठेवा. नेक्स्ट आहे अंकित दहेकरची, विल दे कन्सिडर CBT स्कोर इन फायनल सिलेक्शन, व्हॉट विल बी द सायको एक्झाम डेट फॉर SCT OTC, post classes are allowed or not, what is weightage for psycho test and interview. वेटेज असं काही वेटेज वगैरे दिलेलं नाही आहे. आणि CBT स्कोअरचं फायनल सिलेक्शन हा क्वेश्चन आपण केला आहे ऑलरेडी डिस्कस. एक्झाम डेट क्लिअर करतील ते साईटवर ही सगळी इन्फॉर्मेशन येऊनच जाईल तुम्हाला. आणि ग्लासेसचं म्हटलं तर A1 कॅटेगरीचं मेडिकल स्टँडर्ड आहे, तर मला नाही वाटत ग्लासेसवाले विद्यार्थी A1 स्टँडर्डचं क्लिअर करू शकतील. सो आणि मी जेवढं पाहिलं तर ग्लासेस तर अलाव नाहीच आहेत, म्हणजे A1 कॅटेगरीमध्ये ते कन्सिडर केलं नाही जाऊ शकत. सो ग्लासेस आर नॉट अलाउड असंच म्हणू शकतो. नेक्स्ट इम्रानची क्वेरी आहे, इज CBT1 अँड psycho test qualifying in nature or their marks will considered during final selection. झाला हा क्वेश्चन. पूजाचा, whether written test marks were qualifying in nature or will consider further and selection will based on that marks. हे पण बघितलं. नेक्स्ट आहे अनिकेत, मी SC कॅटेगरीचा आहे, माझा कास्ट सर्टिफिकेट 2009ला काढला आहे, डिप्युटी कलेक्टरकडून साईन आहे, तर मला परत काढावा लागेल का? आणि SC कास्ट सर्टिफिकेट स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल काय फरक आहे, प्लीज एक्सप्लेन. तर ऑनेस्टली मला हे रिझर्वेशनच्या बाबतीत एवढी काही इन्फॉर्मेशन नाही आहे, सो हे मी याच्यावर काही बोलू नाही शकणार. श्वेताचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच बुक शुड हॅव टू प्रेफर फॉर सायकोमेट्रिक टेस्ट प्रिपरेशन. तर RRB ALPचे कुठलंही एखादं सायकोमेट्रिकचं बुक या कुठल्याही पब्लिकेशनचं, आणि जर ऑनलाईन तुम्ही असंही नेटवर सर्च कराल तर तिथेही खूप सारं
ओके, नेक्स्ट आहे अजयची क्वेरी. व्हॉट आर सेक्शन्स इन सायको टेस्ट? व्हॉट क्वेश्चन्स आस्क्ड इन इंटरव्ह्यू? हाऊ टेक अवर आय मेडिकल टेस्ट? सेक्शन्स सायकोमेट्रिक टेस्टचे आपण डिस्कस केले. क्वेश्चन्स पण इंटरव्ह्यूमध्ये जे येतील ते पण आपण डिस्कस केले आहेत. आणि हाऊ टेक मेडिकल टेस्ट हे पण झालं आहे. नेक्स्ट राजेशचा क्वेश्चन दिसत नाही आहे. गजेंद्रची क्वेरी आहे. सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नवीन काढावं लागेल का, की फॉर्म भरताना जे सबमिट केलं होतं ते चालेल? सो नो आयडिया अबाउट रिझर्वेशन अँड सर्टिफिकेट्स. SCTOTCला इंटरव्ह्यू असेल का, आणि असेल तर तो टेक्निकल असेल का? हो, टेक्निकल होणार आहे. टेक्निकल गोष्टी विचारतातच. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अँड सायकोचा सिक्वेन्स काय असेल, म्हणजे कशी आहे नेक्स्ट प्रोसेस. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल आणि सायको. ओके, तर ह्याच्यामध्ये आता तुमच्या अगोदर सायकोमेट्रिक टेस्ट होईल, त्याच्यानंतर मेडिकल आणि अगोदर इंटरव्ह्यू होईल, आणि मग नंतर मेडिकल आणि DV हे एकाच वेळेस होऊ शकतं. त्याप्रमाणे आणि डेट्स वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला ते साईटवर वेळोवेळी देतीलच, किंवा ईमेल थ्रू पण कॉन्टॅक्ट करतील. पण अगोदर आता सायकोमेट्रिक टेस्ट होईल. आणि प्रफुल्लचं क्वेरी आहे. पुणे मेट्रो हे सेंट्रलच्या अंडर येतं की स्टेटच्या, की पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या? म्हणजे जे काही सॅलरी होईल ती नेमकी कोण करणार? आणि SCTOTCसाठी इंटरव्ह्यू होणार का? नेक्स्ट सायको नंतर जर इंटरव्ह्यू झाला तर किती दिवसांनी असेल, आणि DV केव्हा होईल? मी OBC कॅटेगरीमध्ये येतो, तर मला सेंट्रलचं कास्ट आणि नॉन क्रिमिनल लागेल का? ओके, तर पुणे मेट्रो हे महामेट्रोच्या अंडर येतं. महामेट्रोचे 2 प्रोजेक्ट म्हणू शकतो, पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट. आणि महामेट्रो हे स्टेट आणि सेंट्रलचं जॉईंट व्हेंचर आहे. सॅलरी वगैरे आपण ते नंतर डिस्कस करू. तर महामेट्रो हे दोन्हीचं जॉईंट व्हेंचर आहे, सेंट्रल आणि स्टेटचं. आणि महामेट्रोच्या अंडर हे पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो आणि जे काय ते प्रोजेक्ट्स आहेत. DV आणि इंटरव्ह्यू एकाच दिवशी होतो, तर त्याच्या डेट नंतर ते रिलीज करतीलच. तर ह्या 2 गोष्टी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू आमच्या वेळेस एकाच वेळी झालं होतं. आय होप असंच होईल आत्ताही. नेक्स्ट राहुलचा क्वेश्चन कास्ट सर्टिफिकेटशी रिलेटेड आहे, तो आपण स्किप करूया. नेक्स्ट आहे सायकोमेट्रिक टेस्ट ऑनलाईन की ऑफलाईन? नागपूर मेट्रोला ऑफलाईन झाली होती, पण बाकी आता बघू काय होईल. फक्त गव्हर्मेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला सांगितलेल्याच टेस्ट करायच्यात, की ALPच्या लिस्टमधील पण करायच्यात? जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं चांगलंच आहे, तुम्ही करू शकता तेही. इंटरव्ह्यूसाठी लँग्वेजेस मराठी इंग्लिश बोथ चालतं का, की फक्त इंग्लिश? नाही, लँग्वेजचं काही बॅरियर नाही आहे, दोन्ही चालतात. CBT सायको अँड इंटरव्ह्यू पर्सेंटेज मार्क्स इन फायनल मेरिट लिस्ट. ह्या गोष्टी आपण आधी बघितल्या, ह्या गोष्टी काही डिस्क्लोज नाही केलेल्या, त्याच्यामुळे आपण याच्याबद्दल काही बोलू नाही शकणार. तुमच्या माहिती आत्तापर्यंत ॲव्हरेज मॅक्स आणि मिनिमम मार्क्स काय आहेत स्टुडंट्सचे? हे मार्क्स तर डिस्क्लोज नाही केले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण बोलू नाही शकणार. नेक्स्ट आहे सौरभची क्वेरी आहे. गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट बॉन्ड ब्रेक होतो का, आणि सायको टेस्ट केव्हा होईल? येस, गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट बॉन्ड ब्रेक होतो का, तर सायकोमेट्रिक टेस्ट ते डेट रिलीज करतीलच लवकरच.
विकासची क्वेरी आहे, आय गॉट 91 EE ऑन आन्सर शीट but later I lost my mobile, so I don't have hall ticket and roll number, so I can't check result through roll number. From email also I only downloaded junior engineer admit card only, but not SCT OTC. I called Pune Metro but no response, so what should I do now? हेल्पलाईन वर कॉल करा किंवा HR सोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा, किंवा मेल पण करू शकता, त्यांनी मेल ID दिलेला आहे तर तिथे ट्राय करा. ओके, नेक्स्ट आकाशची क्वेरी आहे, सिलेक्शन कोणत्या मार्क्सवर होणार आहे आणि सायको टेस्टमध्ये सेफ स्कोअर काय असणार, म्हणजे डिफरंट सेक्शन्समध्ये सेफ स्कोअर काय असणार आहे, आणि सायको टेस्ट कुठं होणार, आणि सायको टेस्टसाठी सोबत काही डॉक्युमेंट्स आणायचे आहेत काय, आणि आणायचे असेल तर कोणते. सायकोमेट्रिक टेस्टबद्दलची डिटेल्स म्हणजे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत का, किंवा डेट, अजून काही तुमच्यासोबत अजून काय काय ठेवायचं आहे, म्हणजे ॲडमिट कार्ड ठेवायला लागतं CBT 1चं, म्हणजे हे आमच्या वेळेसचं होतं असंच, आणि त्या हॉल तिकीट लागतं तुम्हाला. बाकीच्या गोष्टी जर काही लागणार असतील तसं ते मेन्शन करतील तुम्हाला ईमेलमध्ये. बाकीच्या गोष्टी सेफ स्कोअर वगैरे हे असं काही नाही आहे, क्वालिफाईंग इन नेचर आहे, सो सेफ स्कोअर वगैरे असं काही नाही. नेक्स्ट क्वेरी आहे अक्षताची, सायको टेस्ट मार्क्स अँड टाइम ड्युरेशन ऑफ टेस्ट. सायको टेस्ट इज ऑफ क्वालिफाईंग नेचर और इट्स मार्क्स विल बी काउंटेड in final merit. How much marks interview will carry and its nature, is it technical, and if yes, what type of questions they will ask. questions आपण बघितले म्हणजे कशा टाईपचे येऊ शकतात. is it just about metro related technical knowledge or in general syllabus of mechanical engineering. जसं इलेक्ट्रिकलचे विचारले होते कोअरचे, तसंच मेकॅनिकलचेही असणार आहे. मेकॅनिकलचेही कोअर सब्जेक्टचे क्वेश्चन्स विचारतीलच, जनरल गोष्टी त्याही विचारणार, मेट्रोची रिलेटेड जे नवीन अपडेट आहेत त्या. ओके, तर ह्या क्वेरीज होत्या स्टुडंट्सच्या. जर याच्या व्यतिरिक्त अजून काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.